नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकरजी आणि मी नोकर भरतीच्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्याची गंभीर दखल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि सहकार विभागाला त्यांनी आदेश केले की पारदर्शक पद्धतीने नोकर भरती होणं गरजेचं आहे। पूर्वी दिलेल्या नोकर भरतीच्या परवानगीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि नव्यानं या ठिकाणी नोकर भरती करत असताना ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये TCS आहे, IBPS आहे, या कंपनीच्या माध्यमातूनच नोकर भरती करण्यात यावेत असे आदेश सहकार विभागाकडून कालच पारित झालेले आहेत। निश्चितपणाने गावगाड्यातल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, बारा बुलतेदार, आलुतेदार, बहुजन समाजाच्या अभ्यासू पोरांना नोकरीमध्ये या ठिकाणी आता संधी मिळण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झालेला आहे आणि ह्या जागा 559 आहेत। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलं, गेल्या वेळी जी काही नोकर भरती झाली त्या अशा कंपनीकडून अमरावतीच्या नोकर भरती झाली की ती कंपनी काळ्या यादीत आहे आणि त्या कंपनीचे सगळे डायरेक्टर्स तुरुंगात आहेत। अशा कंपनीला यांनी काम दिलेलं होतं आणि नोकर भरती केलेली होती। सगळे संचालकांनी आपले बगलवच्चे जवळचे अगदी दुकान उघडून नोकर भरती केलेली होती आणि यावेळी मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या दुकानाला कुलूप लागलं आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं विशेष करून अभिनंदन करतो, पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो, आदरणीय चंद्रकांत दादा। गेल्या अनेक दिवसांपासून आपण मोर्चे काढलेला होता, त्याच्यावर आवाज सुद्धा उठवला होता विधानसभेमध्ये। माझे सहकारी मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर आणि मी या प्रश्नावरती गेली अनेक वर्ष झाला आम्ही लढत आहोत। गोपीचंद पडळकरजी यांनी खालच्या सभागृहामध्ये आवाज उठवला, वरच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला। खऱ्या अर्थाने या बँकेची चौकशी झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक दोष आढळून आलेले आहेत। या बँकेवर कारवाई होणं गरजेचं होतं, परंतु सहकार मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नवं अंधन 559 जागाचं यांना देऊन टाकलं आणि पहिली चौकशी राहिली बाजूला आणि नव्यानं चरायला करून तयार करून दिलं। त्यामुळं सहकार मंत्र्यांनी किमान आता तरी बोध घ्यावा आणि सभागृहामध्ये आम्हाला शब्द दिलाय जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू। आम्ही मुख्यमंत्र्याकडे 88 खाली 44 दोष सापडलेले आहेत भ्रष्टाचाराचे, कुठल्या कुठल्या विभागामध्ये काय काय घोटाळा झाला त्याच्यावर निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त सहकार आयुक्त यांच्या माध्यमातून तातडीनं चौकशी होऊन यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि बँकेवर प्रशासक यावा ही मागणी आम्ही लावून धरली आहे आणि निश्चितपणानं ही मागणी शेवटपर्यंत आम्ही लावून धरणार। त्याच्या अगोदरची सत्ता असताना त्यावेळी पण स्थगिती लावलेली होती, पण लगेच 2-3 महिन्यांनी स्थगिती उठवलेली होती। नाही, मुळामध्ये आम्ही या सगळ्या प्रक्रियाचा पाठपुरावा करत आहे। माझे सहकारी मित्र सुनील फराटे खऱ्या अर्थानं याच्यामध्ये प्रचंड त्यांना मानसिक त्रासही झाला आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, त्यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला, कारण आज कोणच त्यांच्यावर नव्हतं। आणि एक झालं की त्याला जे 88 खाली चौकशीला स्थगिती होती ती स्थगिती उठलेली आहे, पण ज्या गतीनं चौकशी होऊन दोष आरोप फायनल व्हायला पाहिजे ते होत नाही। हे कासवापेक्षा सुद्धा गती कमी आहे, म्हणजे कासव झोपलं या। म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो की नव्यानं आता इथं लोक नेमावे लागतील आणि गतीनं चौकशी करावी लागेल। सत्ताधारी पक्षातले संचालक आहेत, सत्ताधारी पक्षातले सुद्धा संचालक आहेत त्यामध्ये? नाही, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत, मी आणि गोपीचंद पडळकर। सर्वसामान्य माणसाचा लढा लढणारे आम्ही माणसं आहोत। ही बँक वाचली पाहिजे, सामान्य माणसाच्या दृष्टीनं उद्योग उद्यमला पैसे कसे मिळतील, तरुणांच्या हाताला काम या बँकेच्या माध्यमातून रोजगार कसा वाढेल हा आमचा दृष्टिकोन आहे। तिथं कोण हे संचालक जे आहेत ते सगळे एकमेक पाहुणं पैच असते, ते त्यांच्यामध्ये काय असा पडळकर खोत पवार बिवार आम्हाला कोण चालत नाही, ती येऊन देत नाही, आम्हाला चेअरमन बी करत नाही। 400 बोगस कंपन्यांचं तुम्ही खुलासा केला, 400 बोगस कंपन्या, 400 बोगस सहकारी संस्था स्थापन करून बँकेला सभासद केलेले आहेत। कशासाठी? तर मतासाठी। त्याची आम्ही यादी काढली आणि त्याची आम्ही चौकशी लावत आहे। जर ती संस्था कार्यान्वित नसेल, तिचा उद्योग नसेल, नुसती कागदावरच असेल तर ती बँकेला सभासद का, तिचं सभासद तत्व रद्द झालं पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही केली। हाक तुमची साथ आमची,
यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.